विद्यापीठासमोर भरधाव कारची रिक्षाला धडक लागून भीषण अपघात झाला। यामध्ये कॉलेजला निघालेल्या 11वीतील भाग्यश्रीचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले। कोंडी इथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या MH13CT9479 या रिक्षाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सोलापूरकडे येत असलेल्या कारनं जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली। मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली, त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली। त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय 19 ही अपघातात गंभीर जखमी झाली। तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे। त्याचबरोबर या रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले वय 14 हा 8वीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। भाग्यश्री कांबळे ही सोलापुरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे। भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।